नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ऑपरेशन थंडर एकत्र येऊया, नशामुक्त समाज घडवूया या विशेष मोहिमेअंतर्गत नागपूर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे। रविवारी 18 जानेवारी रोजी गुन्हे शाखेचे पथक पोलीस ठाणे नंदनवन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना केडीके कॉलेज रोडवर एक इसम संशयास्पदरित्या फिरताना आढळून आला। पोलिसांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला। तात्काळ पाठलाग करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। पंचासमक्ष चौकशी केली असता त्याने आपले नाव सूरज उर्फ नव्वा प्रमोद गजबिये, वय वर्ष 35, राहणार राजेंद्रनगर असे सांगितले। संशयाच्या आधारे आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून झिपलॉक पिशवीत 67 ग्रॅम एमडी पावडर तसेच 846 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला। यासह आरोपीकडून 10,000 रुपये रोख, एक मोबाईल फोन असा एकूण 3,76,150 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सखोल चौकशीत आरोपीने ही एमडी पावडर रोहनकर याच्याकडून आणल्याची कबुली दिली। आर्थिक फायद्यासाठी अंमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने तो पदार्थ बाळगत होता असे तपासात स्पष्ट झाले। या प्रकरणी आरोपी विरुद्ध एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे। मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी नंदनवन पोलीस ठाण्याच्या त्यांना ताब्यात देण्यात आलाय। फरार आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास नंदनवन पोलीस करीत आहेत। एनडीपीएस पथक हे रात्र गस्त करीत असताना नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये केडीके कॉलेज राजेंद्रनगर गल्ली नंबर 7 या ठिकाणी एक इसम त्याच्या हातात पिशवी घेऊन संशयास्पदरित्या वर्तन करताना दिसून आला। त्याच्या मी 2 पंचासमक्ष झडती घेतली असता त्याच्या ताब्यामध्ये थैलीमध्ये एकूण 67 ग्रॅम एमडी ड्रग्स पावडर तसेच 846 ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ मिळून आलेला आहे। त्याच्यावरती रिसर कार्यावर करून पुढील तपास नंदनवन पोलीस स्टेशन करत आहे। आरोपीचे नाव आहे सूरज गजबिये उर्फ नव्वा म्हणून त्याला त्या परिसरामध्ये ओळखले जाते। त्याच्या विरुद्ध यापूर्वी सुद्धा एनडीपीएसचा एक गुन्हा, जुगार तसेच 324, 326 व आर्म्स ऍक्ट या प्रकारे एकूण 7 गुन्हे दाखल आहे। यामध्ये ज्याच्याकडून त्याने माल आणलेला आहे ते पाहिजे फरार आरोपी निष्पन्न करण्यात असून त्यांचा शोध सुरू आहे। अटक आरोपीकडून एमडी, गांजा, मोबाईल, रोख रक्कम असा एकूण 3,76,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। सदरची कारवाई हे माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र कुमार सिंगल यांनी सुरू केलेल्या ऑपरेशन थंडर अंतर्गत वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आलेली आहे।